स्वादिष्ट माहिती किचनमध्ये आपल्या सर्व मंडळींचं या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत। मंडळी, शारदीय नवरात्र सुरू झाली की सर्वांना वेध लागतात ते नवरात्रीच्या रंगांचे। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणजे 2025च्या नवरात्रीमध्ये कुठल्या दिवशी कुठला रंग आहे तसेच त्याचे महत्त्व हे या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे। तर आता सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला। शारदीय नवरात्र 2025 रंग आणि त्याची माहिती। 2025च्या शारदीय नवरात्रीचे 9 रंग आणि त्यांचे आध्यात्मिक अर्थ आणि तुमच्या घरात उत्सवाची ऊर्जा आणण्यासाठी सर्जनशील कल्पना इथे खाली देण्यात आलेली आहे। नवरात्र हा हिंदू धर्मातील सर्वात प्रलंबित सणांपैकी एक आहे, जो दरवर्षी 2दा भक्ती, उपवास, धार्मिक विधी आणि सांस्कृतिक मेळाव्यांसह साजरा केला जातो। पहिला चैत्र नवरात्र मार्च किंवा एप्रिलमध्ये येतो, तर दुसरा शारदीय नवरात्र सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये येतो। संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात हे सण साजरे केले जातात। 2025 सालचे शारदीय नवरात्र सोमवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी सुरू होत आहे, तर मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी संपत आहे, जो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे। या 9 पवित्र दिवसांमध्ये भक्त देवीच्या 9 रूपांची पूजा करतात। प्रत्येक दिवस एका विशिष्ट रंगाशी संबंधित असतो, जो स्वतःचे आध्यात्मिक प्रतिकात्मक बाळगतो। घराच्या सजावटीत हे रंग परिधान करणे किंवा वापरणे आशीर्वाद, सकारात्मकता आणि सुसंवाद आकर्षित करते असे मानले जाते। जाणून घेऊया 2025च्या नवरात्रीच्या 9 रंगांचा, त्यांचा अर्थ आणि महत्त्व। दिवस पहिला, रंग पांढरा, सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025। नवरात्रीची सुरुवात पांढऱ्या रंगाने होत आहे, जो शांती, पवित्रता आणि नवरात्रीची नवीन सुरुवात दर्शवतो। हा दिवस हिमालयाची कन्या देवी शैलपुत्रीला समर्पित आहे। सजावटीची संकल्पना। शांत आणि प्रसन्न वातावरण निर्माण करण्यासाठी तुमच्या मंदिरात पांढरे पडदे किंवा चमेलीची फुले वापरा आणि आणि पांढरे कपडे परिधान करा। दिवस दुसरा, रंग लाल, मंगळवार 23 सप्टेंबर 2025। दुसरा दिवस लाल रंगाचा उत्सव साजरा करतो, जो प्रेम, उत्कटता, धैर्याचा रंग मानला जातो। तो देवीच्या ब्रह्मचारिणीला समर्पित आहे, जी तिच्या भक्ती आणि तपश्चर्येसाठी ओळखली जाते। सजावटीची संकल्पना। जांभळ्या फुलांच्या पाकळ्यांची असलेली लाल रंगाची रांगोळी किंवा लाल दिवे लावून तुम्ही सजावट करू शकता। दिवस तिसरा, गडद निळा किंवा रॉयल ब्ल्यू, बुधवार 24 सप्टेंबर 2025। रॉयल ब्ल्यू म्हणजेच गडद निळा हा दैवी ऊर्जा आणि आंतरिक शक्ती याचे प्रतीक मानतात। या दिवशी भक्त देवी चंद्रघंटा हिची पूजा करतात, जिच्या कपाळावर चंद्रकोर आहे आणि अनेक हात आहेत। सजावटीची संकल्पना। तुमच्या बैठकीच्या खोलीत रॉयल ब्ल्यू गाद्या किंवा निळ्या भिंतीवर रंग परिधान करा। दिवस चौथा, रंग पिवळा, गुरुवार 25 सप्टेंबर 2025। पिवळ्या रंगाचा आनंदी रंग चौथ्या दिवसाचे प्रतीक मानला जातो, जो आनंद, ज्ञान आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो। हा दिवस देवी कुष्मांडा हिचा सन्मान करतो, ज्याला तिच्या तेजस्वी ऊर्जेने विश्वाची निर्मिती केली असे मानले जाते। सजावटीची संकल्पना। तुमच्या दारे आणि खिडक्यांवर झेंडूच्या माळा लावा आणि तेजस्वितेच्या पिवळ्या मेणबत्त्या लावा। दिवस पाचवा, रंग हिरवा, शुक्रवार 26 सप्टेंबर 2025। हिरवा रंग वाढ, सुसंवाद आणि प्रजनन क्षमता दर्शवतो। तो भगवान कार्तिकेय यांची पालनपोषण करणारी देवी स्कंदमाता यांच्याशी संबंधित आहे। सजावटीची संकल्पना। घरात झाड लावा। तुमच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांच्या तोरण सजावट करा आणि घरात ताजेपणा ठेवा। दिवस सहावा, रंग राखाडी, शनिवार 27 सप्टेंबर 2025। 6वा दिवस राखाडी रंगाने प्रतिध्वनित होतो, जो शक्ती, संतुलन आणि शांततेचा रंग आहे। हा रंग देवी कात्यायनीला समर्पित आहे, जिला तिच्या धैर्य आणि शक्तीसाठी आदरणीय मानले जाते। सजावटीची संकल्पना। राखाडी कंदील, फुलदाणा किंवा टेबल जमिनीवरचे वातावरण राखून शोभा वाढवू शकतात। दिवस 7वा,
रंग नारिंगी, रविवार 28 सप्टेंबर 2025. 7व्या दिवशी नारिंगी रंग प्रकाश झोतात येतो. तो ऊर्जा, उत्साह आणि उबदारपणाचे प्रतीक आहे. भाविक नकारात्मकतेचा नाश करणाऱ्या दुर्गेचे भयंकर रूप असलेल्या देवी कालरात्रीची पूजा करतात. सजावटीची संकल्पना. उत्सवाची उबदारता पसरवण्यासाठी केशरी झेंडूची फुले तुम्ही मंडपात लावू शकता. दिवस 8वा, मोरपिशी रंग, सोमवार 29 सप्टेंबर 2025. चमकदार मोरपंखी हिरवा रंग सौंदर्य, समृद्धी आणि कृपेशी जोडला गेला आहे. हा दिवस पवित्रता आणि शांततेचे प्रतीक असलेल्या देवी महागौरीला समर्पित आहे. सजावटीची संकल्पना. मातीच्या भांड्यांना मोरपंखी हिरव्या रंगात रंगवा. पिसांनी सजवा आणि तुमच्या सजावटीत मोराचे आकृती बंद जोडा. दिवस 9वा, रंग गुलाबी, मंगळवार 30 सप्टेंबर 2025. शेवटचा दिवस गुलाबी रंगाचा असतो, जो प्रेम, दया आणि सौहार्दाचा रंग आहे. तो देवी सिद्धरात्रीला समर्पित आहे, जी ज्ञान आणि यश देते. सजावटीची संकल्पना. तुमच्या मंदिरात गुलाबी कमळाची फुले वापरा. दिव्य समाप्तीसाठी वेदीला गुलाबी कापडाने सजवा. नवरात्रीच्या रंगांनी सजावट करणे. काही विशिष्ट दिवसांपुरते रंग मर्यादित ठेवण्याऐवजी अनेक कुटुंबे त्यांच्या सजावटीच्या 9 रंगांचे मिश्रण करून उत्सवाचे वातावरण तयार करतात. फुले, कापड, दिवे आणि इतर रंगांमध्ये मिसळल्याने तुमचे घर एका पवित्र, आनंदी जागेत बदलू शकते. चैत्र नवरात्र 2025 रंग. जरी शारदीय नवरात्र उत्सवानंतर वर्चस्व गाजवत असले तरी मार्च एप्रिलमध्ये येणारी चैत्र नवरात्र तितकीच शुभ असते, कारण हिंदू कालनिर्णयानुसार त्याची सुरुवात होते. 2025मध्ये चैत्र नवरात्राचे 9 रंग नारिंगी, पांढरा, लाल, शाही निळा, पिवळा, हिरवा, राखाडी, जांभळा, मोर पंखी हिरवा हे आहेत. बरेच भाविक या रंगांमध्ये कपडे घालण्याच्या आणि सजवण्याच्या समान परंपरा पाळतात. नवरात्रीचे रंग परिधान करणे का महत्त्वाचे आहे? हे रंग परिधान करण्याची आणि वापरण्याची परंपरा केवळ प्रतिकात्मक नाही असे मानले जाते, की भक्तांना देवीच्या आशीर्वादाने संरेखित करते, सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि आध्यात्मिक लक्ष केंद्रित करते. प्रत्येक रंग जीवनाचा एक अद्वितीय पैलू दर्शवतो, शुद्धता आणि शक्तीपासून समृद्धी, ज्ञानापर्यंत. 2025 सालाचा शारदीय नवरात्र हा केवळ एका उत्सवापेक्षा अधिक आहे. तो अध्यात्म, परंपरा आणि समुदायाचा उत्सव आहे. तुमच्या पोशाखात आणि सजावटीत नवरात्रीचे 9 रंग स्वीकारून तुम्ही तुमच्या जीवनात सकारात्मकता, सुसंवाद आणि दैवी ऊर्जा आमंत्रित करू शकता. तर पाहिलं तर मंडळींनो, अगदी सविस्तरपणे मी नवरात्रीच्या 9 रंगांचा कुठल्या दिवशी कुठला रंग आहे आणि त्याचं महत्त्व हे सविस्तरपणे सांगितलं आहे. तर मग अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि नवनवीन रेसिपीजसाठी आमचं स्वादिष्ट मराठी किचन हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि हो बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका, कारण असे व्हिडिओ जेव्हा युट्यूबवरती आम्ही घेऊन येऊ तेव्हा त्याचं नोटिफिकेशन युट्यूबकडून सर्वप्रथम तुम्हाला देण्यात येईल. मी तुमचा कुठलाच व्हिडिओ बघायचा चुकणार नाही. आता आपली भेट पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आमचं स्वादिष्ट मराठी किचन हे चॅनल पाहत राहा. धन्यवाद.